जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17. माणिकनगरच्या स्थापनेचा विधी मोठ्या समारंभाने झाला. श्री दत्ताची गादी तयार झाली. गवताच्या झोपडीत तिची प्रतिष्ठा झाली. दत्ताच्या गादीशेजारीच प्रभूंना राहण्यासाठी एक झोपडी तयार करण्यात आली. प्रभूंच्या दरबारासाठी झोपडीपुढे प्रशस्त गवती मांडव घातला गेला. प्रभूंना दरबारात बसण्यासाठी शिष्यांनी एक गादी तयार केली. असा अपूर्व थाटाचा दरबार तयार झाला. प्रभूंच्या आज्ञेने नगर रचनेचे काम हणमंतदादांनी आपल्या हाती घेतले, तर दरबारी शिस्त बसवण्याचे काम नृसिंह तात्यांनी पत्करले. सर्वत्र चौक्या पहारे ठेवून बंदोबस्त करण्यात आला. प्रभूंच्या झोपडीपुढे पहारा देण्याचे काम पद्मसिंह नावाच्या राजपुताकडे देण्यात आले. ते त्याने मरेपर्यंत अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे केले. 18 कारखान्यांची व्यवस्था लागली. भंडारखाना सुरू झाला. भंडारखाना म्हणजे अन्नपूर्णागृहच होते. भंडारखान्यात रोज शेकडो लोकांचे अन्न शिजत असे. भक्तांसाठी पंचपक्वान्नाचे भोजन तयार होत असे, पण प्रभू ते भोजन ग्रहण करत नसत. प्रभूंचे रोजचे जेवण म्हणजे फक्त झोळीतून आलेल्या अन्नातली भाकरी आणि लसणीची चटणी. झोळीसाठी 2 ब्रह्मचार्यांना नेमले होते. ते हुमनाबादला जाऊन शिजवलेल्या अन्नाची भिक्षा आणत. हुमनाबादचे ब्राह्मण मोठ्या प्रेमाने झोळीची प्रतीक्षा करत. झोळी फक्त हुमनाबादमध्येच फिरत असे, त्यामुळे इतर गावातले लोक प्रभूंसाठी निरनिराळे खमंग पदार्थ बनवून 4-4 कोस डोक्यावर वाहून आणत. त्यांचे मन राखण्यासाठी प्रभू सर्व पदार्थांचा स्वीकार करत, पण स्वतः मात्र त्यातले काहीही न खाता फक्त झोळीतली भाकरी आणि लसणीची चटणीच खात असत. दत्ताला मुख्य नैवेद्य झोळीतील पदार्थांचाच असे. झोळी ही संस्थांची कामधेनू होती. प्रभूंच्या बैठकीची ढब चित्रात दाखवल्याप्रमाणे असे. ते सदैव आनंदसागरात डोलताना दिसत. त्यांचे भाषण फारच मृदू व मधुर असे. क्वचित विनोदीही असे. प्रभू व्यक्तीला न दुखावता त्याची चूक दाखवून देत. हुमनाबादचा तालुकदार गुलाम मुस्तफा खां हा अत्यंत कडक अंमल असलेला एक कट्टर मुसलमान होता. प्रभूंची कीर्ती ऐकून तो दर्शनाला आला. प्रभूंशी बराच वेळ संभाषण झाल्यावर तो खुश झाला. त्याची खात्री झाली की प्रभूंसारखा वली जगात सापडणे कठीण आहे. कोणत्याही मौलवीपेक्षा प्रभूंना अरबी व फारसी भाषांचे ज्ञान अधिक आहे हे पाहून तो चकित झाला. त्याची खात्री झाली की मुसलमान धर्माचे रहस्य प्रभूंना खरोखरच समजले आहे. त्याला वाटले की प्रभू हिंदू नसून मुसलमान असते तर फारच उत्तम झाले असते. त्याने मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी प्रभूंचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. तो प्रभूंना म्हणाला, महाराज, आपण मुसलमान असता तर मी याच क्षणी आपला शिष्य बनलो असतो. त्यावर प्रभू म्हणाले, मला मुसलमान होण्याची गरज नाही, कारण अल्लाहला कुराणामध्ये रब उल आलमीन म्हणजेच विश्वाचा अधिपती असे म्हटले आहे, पण रब उल मुसलमीन म्हणजे फक्त मुसलमानांचाच अधिपती असे म्हटले आहे का? कुराणात कोठेही असे म्हटल्याचा दाखला असेल तर मला दाखवा. पुढे गुलाम मुस्तफा खां प्रभुभक्त बनला. त्याने माणिकनगरच्या वसाहतीच्या कामात शक्य ती मदत केली. प्रभू माणिकनगरमध्ये स्थित झाल्यापासून रोजचा कार्यक्रम शिस्तबद्धतेने ठरवण्यात आला. हणमंतदादा व नृसिंह तात्या या दोघांच्या विचाराने दत्ताच्या गादीची व प्रभूंची नित्य पूजा अर्चा, नैवेद्य, आरती इत्यादी होऊ लागले. प्रत्येक वारी वेगळ्या देवाचे भजन असे 7 वारांचे भजन तयार झाले. या 7ही वारांची वेगवेगळ्या देवांची भजने प्रभूंनी स्वतः रचली होती. नित्य ग्रंथपठणी होत असे. शेवटी शेजारती होत असे. गादीची स्थापना झाल्या दिवशी नृसिंह तात्यांनी रचलेली श्रीप्रभूंची ब्रिदावली प्रसिद्ध झाली. ठिकठिकाणी गवती झोपड्या बांधून केलेले माणिकनगर हे लगेचच सर्वांना आकर्षित करणारे सर्वोत्तम क्षेत्र बनले. सुरुवातीला लोक त्याला प्रभूंचा कट्टा असे म्हणत असत, कारण म्याना अडखळल्यामुळे प्रभू जेव्हा तेथे आले तेव्हा काही दिवस बेलाच्या 2 झाडांखालच्या कट्ट्यांवर बसत. गाव वसल्यावर प्रभूंच्या बालपणीच्या सवंगड्यांसकट सर्व प्रभुभक्त कल्याणून आले आणि त्यांनी जबाबदारीची कामे स्वीकारली. कट्टर वैष्णव असूनही निस्सीम प्रभुभक्त असलेले बापाचार्य जाऊन येऊन असत. चिमण्या ब्रह्मचारी, गोपाळबुवा, लंगोटीरामा यांच्यासारखे निकटचे शिष्य सतत प्रभूंबरोबर राहत असत. कल्याणच्या नवाबाकडे महत्त्वाच्या पदावर काम करणारे नृसिंह तात्या कल्याणला जाऊन येऊन असत. ते शिस्तीचे भोगते असल्याने व्यवहारात त्यांचा फार दरारा होता.
त्यांची पत्नी विठाई अम्मा अजून लहान होती. आपले तीनही कर्तृत्ववान सुपुत्र आपल्या अर्ध्या वचनात असल्याने मातोश्री बयाम्मांना आपले जीवन धन्य वाटत होते. आपण आजवर केलेल्या अनेक व्रतांचे उद्यापन करण्याची इच्छा बयाम्मांनी व्यक्त केली. प्रभूंनी मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्यापन करण्याची तयारी केली. आसपासच्या परिसरातल्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून नृसिंहतात्यांच्या हातून पुण्याहवाचन करवून सर्व व्रतांचे यथासांग उद्यापन करवले. ब्राह्मण भोजन, दक्षिणा व उद्यापनाचा इतर सर्व खर्च नृसिंहतात्यांनी आपल्या पगाराच्या पैशातून केला. हा प्रभूंच्या कुटुंबातला माणिकनगरला झालेला पहिला समारंभ होता. त्यासाठी आसपासच्या गावचे पुष्कळ लोक मुक्कामाला जमले होते. रात्री सगळे गाढ झोपून गेल्यावर तेथे काही चोर आले. त्यांनी लोकांच्या डोक्याखाली ठेवलेल्या गाठोड्यातील चीजवस्तू लांबवण्यास सुरुवात केली. एकच हलकल्लोळ झाला, पण सगळीकडे मिट्ट काळोख असल्याचा फायदा घेऊन चोर पळून गेले. प्रभू बिल्ववृक्षाखाली झोपले होते. प्रभूंना उठवून चोरी झाल्याची गोष्ट सांगताच ते म्हणाले, सद्गुरूला सर्वांची काळजी आहे. तो चोरांना योग्य शासन करेलच. आपण उगाचाच खटाटोप कशाला करायचा? आणि परत शांतपणे झोपून गेले. मग उरलेली रात्र लोकांनी आग व चुड्या पेटवून पहारा दिला. रात्री काही अंतरावरून त्यांना विलापाचे आवाज ऐकू येत होते. प्रभू, आम्ही चुकलो, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला क्षमा करा, असे कोणीतरी विबळत म्हणत होते. सकाळ होताच लोक आवाजाच्या दिशेने निघाले. बिल्ववृक्षापासून काही अंतरावर एका बुजलेल्या विहिरीच्या खड्ड्यातून ते आवाज येत होते. जवळ जाऊन पाहतात तो काय, त्या खड्ड्यात 20-25 माणसे पडली होती. रात्रभर तीच प्रभूंचा दावा करत होती. तोपर्यंत प्रभू व त्यांचे शिष्यही तेथे आले. सगळ्यांना हा प्रश्न पडला की ही माणसे आहेत तरी कोण, आणि सकाळ झाली तरी आत पडलेली ही माणसे खड्ड्याबाहेर का येत नाही आहेत? मग प्रभूंनी त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात आणि या खोल खड्ड्यात कसे पडलात? तेव्हा खड्ड्यातील माणसांनी आपली हकीकत सांगितली. गावोगाव चोऱ्या करून पैसा कमावणे हा आमचा धंदा आहे. आम्हाला कळले की येथे असलेल्या माणिक प्रभू नावाच्या साधूकडे रोज शेकडो लोक येतात. येथे आपल्याला मोठा ऐवज सापडेल असे वाटून काल रात्री आम्ही डाका घातला. भरपूर माल गोळा करून पळून जात असताना एकाएकी आमच्या डोळ्यांना दिसेनासे झाले आणि आम्ही सर्वजण या चोरलेल्या मालासकट या विहिरीच्या खड्ड्यात पडलो. डोळ्यांना दिसत नसल्याने आम्ही या खड्ड्याबाहेर पडू शकत नाही. तो माणिक प्रभू खरोखरच प्रत्यक्ष देव असला पाहिजे. त्याच्या दरबारातील निरपराध लोकांना लुटल्यामुळेच त्याने आम्हाला एक शिक्षा देऊन आमची खोड मोडली. आता आम्हाला माणिक प्रभूंच्या पायावर डोके ठेवून विनंती करायची आहे की आम्हाला माफ करा आणि आमची या संकटातून सुटका करा, असे म्हणत ते रडू लागले. चोरांची दैन्यावस्था पाहून कोमल अंतःकरणाच्या प्रभूंना त्यांची दया आली. प्रभूंनी त्यांना शिष्यांकरूही बाहेर काढवले आणि त्यांच्या डोळ्यांवरून आपला अमृतहस्त फिरवून त्यांना लुटलेला माल परत द्यायला सांगितले. चोरांनी माल परत करताच त्यांची दृष्टी पहिल्यासारखी चांगली झाली. मग प्रभूंनी त्यांना बोध करून चोरी व लुटमारीचा धंदा सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर प्रभूंनी चोरांच्या कुटुंबाच्या चरितार्थाची तजवीज करून दिली, जेणेकरून त्यांना चोरी करण्याचे कारण राहणार नाही. त्या चोरांपैकी काही जण प्रभूंची आमरण सेवा करण्यासाठी प्रभूंजवळच राहिले. नंतर हनुमंतदादांनी ती बुजवलेली विहीर खणून नीट बांधून घेतली. भरपूर पाणी लागलेल्या त्या विहिरीला माणिक बावडी असे नाव दिले. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू, जय श्री गुरुदेव दत्त.